मला एकदम छान वाटलं बघितल्यानंतर. त्यानंतर मला शिवाजी महाराजांच्या काळातले जे भांडे आपण वापरतोय त्यांच्याबद्दल पण छान माहिती मिळाली आणि मॅडमांनी जे सांगितलं ते पण एकदम छान होतं. नाणी नोटांवरती आपलं नवीन शिकायला मिळालं वगैरे. परत आम्हाला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या मॅडमांनीच परत ह्याच्यापासून सांगितल्या. इतिहास कसा असतोय आणि नाण्यांची माहिती तेन जसं की आता इथं वस्तू तेन आहेत, तिथं नाण्यांचं चार्टी तेन लावले आहेत, त्यांच्यामुळं आम्हाला अधिक माहिती मिळाली. आमच्या अभ्यासामध्ये बी आम्हाला मदत झाली. खूप छान, मला लय आवडलं कारण की मी पहिल्यांदा बघतो असं. आणि हे किती जुनं आहे आणि त्याच्यावरती जी केलेली कोरणी वगैरे आहे ती त्या काळातल्या लोकांनी किती त्यांचं माइंड वापरलं असेल हे याचा अंदाज आत्ता मिळतोय. राजवीर पब्लिक स्कूलमध्ये हे पहिल्यांदाच मी बघितले, नाही तर मला ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. आम्हाला मान आहे की अजूनही आमच्या घरात ह्या वस्तू वापरल्या जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने या वापरल्या जातात. तर विद्यार्थी हा केवळ पुस्तकातून ज्ञान घेऊन त्याचं आयुष्य घडवण्याची हा काळ नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे काही गुण असतील किंवा कला असतील किंवा त्याच्यामध्ये काही दडलेले काही कौशल्य असतील ती विकसित करणं म्हणजे शिक्षण आहे. असं म्हटलं जातं की जुनं ते सोनं. ह्या नवीन पिढीसाठी या अशा जुन्या वस्तू पाहायला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि इतिहास म्हटलं ना की सगळेजण म्हणतात की फक्त इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, कालखंड असेल कुठल्याही बाबीनं असेल की फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असेल, परंतु तसं नाही आहे. या नव्या पिढीनं आपली संस्कृती जपण्यासाठी आपला मोलाचा ठेवा आपला जतन करण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं थोडासा हातभार लावण्याचा आम्ही आता इथे प्रयत्न करत आहोत. आणि एक उपक्रमशील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अशी संस्था म्हणून राजवीर पब्लिक स्कूलचं नाव या करवीर तालुक्यामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये आहे. मी जास्त खुळखुळा सांगेन ह्याच्याबद्दल सांगेन कारण तो माझ्या पप्पांचा आहे. तो अजून माझ्या आजीने तसाच ठेवला आहे. आणि नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. करवीर तालुक्यातील वाशी येथील राजवीर पब्लिक स्कूलमध्ये आज दुर्मिळ आणि प्राचीन वस्तूंचं प्रदर्शन भरवलं आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना जुन्या वस्तूंची माहिती व्हावी, ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्यांची माहिती व्हावी, त्याचा अभ्यास व्हावा या एका हेतूनं या ठिकाणी या शाळेमध्ये ह्या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. साधारण जर या शाळेची पार्श्वभूमी पाहिली तर या ठिकाणी नर्सरीपासून ते अगदी 10वीपर्यंत जवळपास 900 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. एक उपक्रमशील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अशी संस्था म्हणून राजवीर पब्लिक स्कूलचं नाव या करवीर तालुक्यामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये आहे. या राजवीर पब्लिक स्कूलमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आयोजित केला जातो आणि तसं पहिलं तर या शाळांच्या माध्यमातून होणारा हा देखील पहिलाच उपक्रम आहे असं आपल्याला आता माहिती मिळत आहे. या ठिकाणी प्राध्यापिका डॉक्टर अफसाना शेख या ज्या प्रसिद्ध प्राचीन इतिहास संशोधक आहेत त्यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित केलं आहे, ज्यातून या मुलांना नाणी, पुरातन नाणी, आत्ताची नाणी यामधील फरक, प्रत्येक वेळेचं वेगवेगळ्या कालखंडातला नाण्यांचा, वस्तूंचा अभ्यासपूर्ण माहिती या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर मोठा प्रतिसाद मिळतो या मुलांचा या प्रदर्शनासाठी. या प्रदर्शनामध्ये जे सहभागी झाले त्यांच्या चेहऱ्यावरती एक नाविन्यपूर्ण उत्सुकता देखील आहे की नवनवीन काहीतरी बघायला मिळतं आहे, पाहायला मिळतं आहे, अभ्यासाला मिळतं आहे. आणि जे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले या ठिकाणी आवाहन केलं होतं की प्रत्येकांना आपापल्या घरामध्ये ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्यांनी या ठिकाणी आणायच्या आहेत, त्याचं प्रदर्शन भरवायचं आहे आणि त्यांनी याची माहिती देखील द्यायची आहे. आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा अभिमान आहे की आपल्या घरी काहीतरी एक जुनी वस्तू आहे, आपल्या घरी काहीतरी एक दुर्मिळ ठेवा आहे आणि तो आपण जगाला दाखवतो आहे, माहिती देतो आहे. तर बघितलं तर खरोखर इथल्या सर्वच मुलांच्या चेहऱ्यावरती असणारे एक हसू आपण या ठिकाणी आता पाहतो आहे. आणि या प्रदर्शनाचा नेमका उपयोग काय झाला, याचा भविष्यात देखील काय फायदा होईल का, याची देखील माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. इथल्या सर्वच उपस्थितांची, प्रमुख मान्यवरांची, व्याख्यात्यांची आणि या ठिकाणी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची आपण बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या प्रदर्शनाचं नेमकं महत्त्व काय आहे. वाशीतील राजवीर पब्लिक स्कूलमध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केला तर याची संकल्पना आहे या शाळेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री B.A. पाटील
ज्यांची ओळख या भोगावती परिसरामध्ये या कारखान्याचे संचालक, या वाशी परिसरातील अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक म्हणून आणि एक चांगले सहकारामधील राजकारणी, मुरब्बी राजकारणी आणि या शाळेचे व्यवस्थापन देखील यांच्या निर्देशनाखाली, निगराणीखाली आणि मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांनी ही संकल्पना कशी आणली, याचा उपयोग काय किंवा याचं कारण काय, आपण याच्याशी बोलतोय. सर, एकंदरीत हा जो उपक्रम आयोजित केला आहे, नेमका हेतू काय? आता सध्या जर बघितलं आपण तर विद्यार्थी हा केवळ पुस्तकातून ज्ञान घेऊन त्याचं आयुष्य घडवण्याची हा काळ नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे काही गुण असतील किंवा कला असतील किंवा त्याच्यामध्ये काही दडलेले काय कौशल्य असतील ती विकसित करणं म्हणजे शिक्षण आहे. आता या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो की जे विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत, त्यातून त्यांचं करिअर घडावं, त्यांची आवड निर्माण व्हावी आणि एक ज्ञानाचा वेगळा असा विभाग त्यांना परिचित व्हावा, यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो. आज या ठिकाणी आम्ही ज्या प्राचीन वस्तू काही लोक स्वतः जतन करून ठेवतात आणि ते जतन केलेले जे वस्तू असतात त्या एक इतिहास सांगत असतात, याचं आकलन विद्यार्थ्यांना व्हावं, यामध्ये त्यांची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांनी ज्ञान मिळावं, त्यामधून सुद्धा करिअर करता येतं अशा पद्धतीचं त्यांना एक मार्गदर्शन या ठिकाणी व्हावं. आणि आपणसुद्धा एक समृद्ध वारसा, आपलं घर असेल, व्यक्ती असेल, विद्यार्थी असतील, ते जपत आहोत आणि तो आपण चिरंतन जतन केला पाहिजे, याचं एक माहिती त्यांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं विद्यार्थी अष्टपैलू पद्धतीनं घडला पाहिजे, यासाठी आमचे वेगवेगळे उपक्रम सादर करतो. त्यातलाच हा एक प्राचीन वस्तू, दुर्मिळ ज्या वस्तू आहेत त्याचं प्रदर्शनचा हा एक भाग आहे. खरं तर हा जो उपक्रम आपण आयोजित केला आपल्या शाळेच्या वतीनं, तो खरोखर मला वाटतं या पंचक्रोशीत म्हणण्यापेक्षा या तालुक्यात पहिल्यांदाच एका शाळेनं हा उपक्रम आयोजित केला आहे. काय भावना आहेत त्याविषयी, की पहिल्यांदा मान तुमच्या शाळेला मिळाला? नाही, यामध्ये प्रथम आम्ही हे आयोजित केलेलं असं जर आपण म्हटलं तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो आणि खरोखर एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम की विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी, इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमात चांगला फायदा दिला आहे. आमच्या मुख्याध्यापक सरनोद मॅडम आणि त्यांचे सर्व स्टाफ आणि आमचं संचालक मंडळ हे नेहमी अशा वेगळ्या की जेणेकरून काहीतरी पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं ज्ञान देण्याच्या संदर्भात आम्ही काही उपक्रम करत असतो, त्यातलाच एक भाग असतो. त्यातलाच एक भाग आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धन्यवाद सर. एकंदरीत या शाळेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री बी ए पाटील सरांशी बोललो आपण. त्यांनी या उपक्रमामागचा हेतू सांगितला. तसेच आपल्या शाळेच्या वतीनं असे उपक्रम नेहमीच राबवले जात आहेत, भविष्यात देखील राबवले जाणार आहेत आणि एकंदरीत या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी शिकत आहेत त्या प्रत्येकाला याचा फायदा व्हावा, भविष्यात त्याला या गोष्टी उपयोगी व्हाव्यात आणि तो स्वयंपूर्ण आणि अष्टपैलू व्हावा, या एकाच हेतूनं इथलं शाळा व्यवस्थापन काम करते असं त्यांच्या भावनेतून जाणवून आलं आहे. आणि जे प्राचीन वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाहू चरित्रकार, इतिहास संशोधक प्राध्यापक जे के पवार या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्याशी आपण बोलतोय. सर, एकंदरीत या प्रदर्शनाबद्दलचा अनुभव तुमचा काय सांगाल? असं म्हटलं जातं की जुनं ते सोनं. ह्या नवीन पिढीसाठी या अशा जुन्या वस्तू पाहायला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. शाळेतील शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांनी अतिशय जुन्या वस्तू या ठिकाणी संग्रह केलेला आहे, सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. हा अभ्यासाचा एक नवीन प्रकार आहे, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेणे आणि ही शाळा सतत अशा पद्धतीनं कृतीशील शिक्षणाचं मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करते. आजचं हे जुन्या वस्तू संग्रह जो आहे प्रदर्शन, हा कृतीशील शिक्षणाचाच एक भाग आहे आणि त्याबद्दल मी त्या सर्व संबंधितांचं कौतुक करतो. या ठिकाणी जर बघितलं तर प्राचीन वस्तूंचं प्रदर्शन शाळांमधून पहिल्यांदाच भरले असं जाणवतंय. काय सांगाल या शाळेविषयी थोडंसं? ग्रामीण भागातली शाळा आहे पण अतिशय उपक्रमशील शाळा आहे. इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी हा अष्टपैलू व्हावा, सर्व प्रकारचं त्याला ज्ञान मिळावं. केवळ पुस्तकी ज्ञानावरती विद्यार्थी घडवायचा नाही तर तो व्यवहारामध्ये जगणारा, टिकणारा, आधुनिक जगामध्ये तो चांगल्या पद्धतीनं उभा राहणारा विद्यार्थी घडवणं हे या संस्थेचं आणि या शाळेचं ध्येय आहे. आणि त्या अनुषंगाने हे उपक्रम की ग्रामीण भागातली शाळा असून अतिशय चांगल्या पद्धतीचं हे जुन्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी जे प्रदर्शन भरवले ते पाहिलेल्या मुलांशी आपण बोलतोय. प्रदर्शन बघितलं काय वेगळं वाटलं? प्राचीन वस्तू, नाणी आणि वेगवेगळे तलवार, ते सगळं नोटा एवढं बघितलं.
कसं वाटलं बघितल्यानंतर? मला एकदम छान वाटलं बघितल्यानंतर. त्यानंतर मला शिवाजी महाराजांच्या काळातलं जे भांडे आपण वापरतोय त्यांच्याबद्दल पण छान माहिती मिळाली आणि मॅडमांनी जे सांगितलं ते पण एकदम छान होतं. काय अनुभव प्रदर्शनाचा? नाणी नोटांवरती आपली नवीन शिकायला मिळालं वगैरे. परत आम्हाला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या मॅडमांनीच परत ह्याच्यापासून सांगितल्या. या प्रदर्शनाचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो असं वाटतं तुला? ह्या प्रदर्शनाचा आम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतोय कारण आता आम्ही 10th स्टँडर्डसाठी आहे आणि चॅप्टर 3 म्हणून ॲप्लाइड हिस्ट्री आहे. म्हणजे हिस्ट्रीचा कसा उपयोग केला जातो हे आम्हाला शिकायला मिळतं. आणि आता मॅडमनी लेक्चर दिलं त्यांचं न्यूमेस्टिकमध्ये झालेलं आहे. डीपमध्ये न्यूमेस्टिक हे त्यांनी केलेलं आहे. मग न्यूमेस्टिक म्हणजे काय, कॉईनचा स्टडी केला जातो. मग इथं आम्हाला आधीच्या काळामध्ये कॉईन कसे होते हे बघायला मिळालं आहे. त्यांचे स्ट्रक्चर, ब्रिटिश काळातील कशी कॉईन होते त्यांनी त्यांची स्ट्रक्चरवरती वीट म्हणजे एखादा फ्रूट वगैरे हे त्यांनी का दिलं, त्यांचा कालखंड कोणता होता हे आम्हाला समजलं. खरंच आम्हाला हे खूप उपयोगी आहे आणि करिअरसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. कारण टेन्थ नंतर जास्त करून मुलं JEE आणि नीटसाठीच हे करत आहेत. मग आम्हाला दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे मॅडमांच्या ह्याच्यातून तरी कळालं की हिस्ट्री ही खरंच आमच्यासाठी एक एक्साइटमेंट, क्युरियोसिटी शिकण्यासाठी सब्जेक्ट आहे आणि आम्ही खरंच काहीतरी शिकू शकतो आणि ती एक आम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आहे. काय अनुभव वाटतो एकंदरीत बघितल्यानंतर? खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, जे नाणे वगैरे आम्ही बघितले ते खूपच छान आहे आणि हे किती जुनं आहे आणि त्याच्यावरती जी केलेली कोरणी वगैरे आहे ती त्या काळातल्या लोकांनी किती त्यांचं माइंड वापरलं असेल हे याचा अंदाज आत्ता मिळतोय. आणि ह्या खरंच खूप छान आहेत आणि हे आता मला बघून खूप छान वाटते आणि मला चांगलं वाटते की आमच्या स्कूलमध्ये हे सगळं झालं आहे. तर मग हे कुठं बघायला मिळालं होतं? नाही, मी ह्याच्या आधी कुठेच बघितलं नव्हतं. शाळेत भेटले? होय, हां, राजवीर पब्लिक स्कूलमध्ये हे पहिल्यांदाच मी बघितले नाही, तर मला ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. बरोबर, एक चांगला उपक्रम या शाळेनं अवलंबला आहे असं यांनी बोलून दाखवले. बघितलेलं नव्हतं कुठं, पण यावेळी बघायला मिळालं, अभ्यासाला मिळालं. आणखीन अशा प्रतिक्रिया आपण घेतोय आणि बोलतोय विद्यार्थ्यांशी. तुला काय वाटतंय एकंदरीत जे आता लेक्चर झालं त्यातनं तुला काय शिकायला मिळालं? मला आधी माहीत नव्हतं की नाणी आधी एवढे काढत होते ती 1 पैसे 2 रुपये ते त्याशिवाय अनेक नाणी होती ते माहीत नव्हतं. ती शिकायला सगळं मिळालं आणि नोटा पण आधी 10-12 हजारच्या होत्या ते पण माहीत नव्हतं. ते आता शिकायला. आता जे आपण पैसे वापरतोय त्यातला फरक तुला काय कळाला? आधीच्या नाण्यांमध्ये वेगवेगळ्या धातूंपासून ते बनवत होते आणि आत्ताचं ते जरा वेगळं, पण आपलं स्थापना ते असं वेगवेगळ्या हे आधी राजांचं लिहित होतं तर आता ते स्थापना वेगवेगळ्या अक्षरात किती अंकात ते लिहिलेलं दाखवतं. प्रदर्शन बघितले. काय वेगळं बघायला मिळालं? मला नाण्यांची आता आधी माहिती नव्हती जास्त. ती प्रदर्शनामध्ये मॅडमांनी त्यांनी सांगितल्यामुळे मला जास्त माहिती मिळाली. परत अजून पुढे ते आम्हाला परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये कामा येईल, म्हणजे फ्युचरमध्ये ते शिक्षण कामाला येईल ते सगळं. या ठिकाणी जे प्राचीन वस्तूंचं प्रदर्शन भरवले त्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि प्रमुख पाहुण्या म्हणून देखील आणि ज्यांच्या नाण्यांचं इथं प्रदर्शन देखील आयोजित केलेलं आहे अशा कोल्हापुरातील पुरातत्व नाणी अभ्यासकिया डॉक्टर अफसाना शेख मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, एकंदरीत या प्रदर्शनाच्या हेतूविषयी काय सांगा? आता या ठिकाणी प्रथमतः ज्यावेळेस मी मॅमशी बोलले होते तर मॅडमांना मी कन्सेप्ट सांगितले होते की आम्ही असं ठरवतो आहे की सगळ्या शाळेमध्ये इतिहास हा जपला पाहिजे आणि जगला पाहिजे आणि त्याला मॅडमांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला. मला वाटलंच नव्हतं की पटकन मॅडम एवढं इम्प्लिमेंट करतील. त्यांनी इतिहासाच्या वस्तू आणल्या मुलांनी आणि ही मुलं म्हणजे त्यांच्या घरातल्या आजी आजोबापासूनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. त्या मुलांना तो जरी त्या वस्तू वाटत असल्या तरी त्यांनी आज तो इतिहास म्हणून आणलेला आहे आणि तो इतिहास आता त्या वस्तू इथं आणल्यानंतर त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे, तुलना केलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अजून ते चांगलं झालं पाहिजे, अजून ते चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी ते नक्कीच अभ्यासक बनणार आहेत आणि हा हेतू मॅडमांचा आहे आणि तो खरंच मला वाटतं की तो पूर्ण झाला. तुमचं या ठिकाणी मार्गदर्शन पण व्याख्यान झालं, त्यामधून तुम्ही या इतिहासाची संधी म्हणून कसं शोधता येईल भविष्यात अर्थार्जनासाठी असेल किंवा इन्कमसाठी असेल, थोडंसं काय सांगाल त्याविषयी?
आता या ठिकाणी इतिहास म्हटलं ना की सगळेजण म्हणतात की फक्त इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, कालखंड असेल कुठल्याही बाबीनं असेल की फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असेल, परंतु तसं नाही आहे. कारण का तर मी आता माझ्या व्याख्यानातून पण सांगितलं की इतिहास हा फक्त अभ्यासापुरता मर्यादित नाही आहे, तो सगळ्या विषयांना पूरक आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना इतिहास हा अभ्यासलाच पाहिजे आणि सगळ्यात सुवर्ण संधी प्रत्येक व्यवसायामध्ये ही इतिहासाची आहे. जोपर्यंत तो व्यवसायाचा इतिहास कळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाही. त्या व्यवसायामध्ये येणाऱ्या त्रुटी, त्याच्यामध्ये येणाऱ्या बॅरियर्स काय आहेत, त्याच्या प्रगतीसाठीची काय कारणं आहेत, त्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या तरच आपण प्रगती करू शकतो आणि त्याच्यासाठी इतिहास महत्त्वाचा आहे. मग त्या कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, IT असू द्या, इंजिनियर असू द्या, वकील असू द्या, डॉक्टर असू द्या. कारण का तर डॉक्टर जरी झालं तरी त्याला आयुर्वेदाचा अभ्यास करावाच लागतो आणि तो शेवटी इतिहासातच दडलेला आहे. एकंदरीत आता सांगता झालेली या कार्यक्रमाची एकंदरीत सर्व जर परिस्थिती बघितली, मुलांनी तुमचे व्याख्यान ऐकले, प्रदर्शनातल्या वस्तू बघितल्यात, हेतू सफल झाला असं वाटतंय? हां, डेफिनेटली. कारण का तर मी खुश आहे. कारण का तर मुलं जरी बोलत नसली तरी मुलांचे डोळे बोलतात. मुलांना ते नाणी आणि नोटा बघितल्यानंतर त्यांना वाटतं की हेही असं असतं का, आणि आपल्याला माहीतच नाही आहे. काही मुलांनी येऊन माझ्याशी संवादही साधला की बाबा हां मॅडम, आम्हाला जर याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन कराल का, आम्ही सुरुवात कुठून करावी, आणि हे या प्रोग्रामचं म्हणजे खरं म्हणजे सक्सेस आहे. नाही, खरोखर मॅडम आम्ही सुद्धा या मुलांशी बोललो, ज्यांनी प्रदर्शन पाहिलं त्याविषयी त्यांच्या ज्या प्रतिक्रिया जर पाहिल्यात तुम्ही तर तुम्हाला नक्कीच वाटेल की बाबा हा आपला हेतू सफल झाला. धन्यवाद मॅडम. एकंदरीत डॉक्टर अफसाना शेख यांच्याशी आपण बोललो, त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. असंच आपण बोलतोय, या प्रदर्शनामधून फिरतोय, आणखीन माहिती घेतोय. या प्रदर्शनामध्ये ज्यांनी दुर्मिळ वस्तू आणलेल्या आहेत त्या मुलांशी आपण सहभागी झालेल्या मुलांशी बोलतोय. त्यांनी काय आणलंय? मला काय आणलंयस तू प्रदर्शनामध्ये? नाणे व नोटा. काय काय माहिती थोडी सांग त्या वस्तूंमध्ये, आणलेल्या गोष्टी. नाणे व नोटा त्या 50 रुपये, 20 पैसे, 5 रुपये, 5 रुपये, 20 रुपये, 20 पैसे, 1 रुपया हे आणले आहे. ठीक आहे, आपण बोलतोय, या मुलांशी संवाद साधतोय. मला 1 मिनिट हातात घे. या ठिकाणी जर पाहायला मिळाल तर हे लक्षात येते का बघा, आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली जाते, परंतु याच्या अगोदर या कॅमेऱ्यामध्येच फोटो काढले जात होते आणि या कॅमेऱ्याचं महत्त्व आता थोडं कमी होते, पण त्या काळात याचं खूप महत्त्व होतं. मला काय सांगशील या कॅमेऱ्याबद्दल? हे कॅमेरे अगोदर वापरायचे आणि हा जो कॅमेरा आहे हा ह्याला मतदान करायच्या वेळेस वापरायचे. ओके. आणि आता हे ज्या शिड्या भेटत नाहीत, मग आता अजूनपर्यंत आम्ही आता वापरात नाही आहेत ते, होय परंतु दुर्मिळ जपून ठेवायला पाहिजे. होय. मला या तलवारीबद्दल काय सांगशील? ही तलवार आमच्या आजोबा पंजोबांच्या काळातली आहे व ही ती ह्याचा उपयोग करत होती. आणि तुमच्या घरातल्या या वस्तू दुर्मिळ आहेत? हा, दुर्मिळ आहे. तुला वाटलं की बाबा मुलांना सगळ्यांना दाखवाव्यात? हां. या ठिकाणी जी जुन्या काढली नाणी आहेत, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे, त्या मुलाने एका आणल्या, त्याच्याशी बोलतोय आपण. या नाण्याबद्दल काय सांगशील बाळा माहिती? एक आणा ते 10 पैसे, 25 पैसे, जुन्या काळातील पैसे ते असं आहेत. तुला कुठे सापडली ती सगळी नाणी वगैरे? आधी होती घरात. होती? होय. हे घरात जपून ठेवलेली होती? होय. तुला काय वाटलं मग बाबा आपल्याला मुलांना नेऊन दाखवावेत जेणेकरून माहिती होईल, याचं महत्त्व तुला आता कळालं असेल? होय. काय महत्त्व तुला कळालं, काय वाटतंय? म्हणजे असं सांगताना असं चांगलं वाटतं की असं हे 10 पैसे असं हे इथं 1, 2, 3, 50 पैसे आहेत. म्हणजे एक अभिमान आहे आपल्याकडे, हे पैसे अजून आहेत. अभिमान आहे काय? हे पैसे असेच जपून ठेव, कारण भविष्यात देखील हे पाहायला देखील अजिबातच मिळणार नाहीत. त्यामुळे ही दुर्मिळ वस्तू म्हणून नक्कीच आपल्यासोबत ठेव. आत्ताची परिमाणं म्हणजे जे वजन आहेत किलोमध्ये असतील यामध्ये, आणि जुन्या काळच्या वस्तू या ठिकाणी आहेत. आपण त्या विद्यार्थ्याशी बोलतोय. काय सांगशील या जुन्या मापांबद्दल? मी ईश्वरी मगदूम. तर ही आडसरी आहे, ही मापतं, आणि हे चिपटं आहे. हे कमांडो आहे ज्याच्यामध्ये संत वगैरे पाणी म्हणजे ठेवून ते मंदिरामध्ये घेऊन जायचं पूजेसाठी वगैरे नाही? हां, पूजेसाठी वगैरे. ह्या साहित्याचा कशासाठी उपयोग आहे? हे
धान्य मोजण्यासाठी म्हणजे धान्य मोजण्यासाठी अगोदरच्या काळात केलं जायचं. आता काय वापरलं जातं धान्य मोजायला? आत्ता किलोग्राम, ग्राम. हां. एकंदरीत या वस्तू आपल्या घरातल्याच आहेत, हो. बरोबर? काय वाटते बाबा आपल्याकडे ह्या वस्तू अजून आहेत शिल्लक? ते तांदूळ वगैरे म्हणजे मोजण्यासाठी वगैरे केलं जातं आत्तासुद्धा काही घरातून आहे. आम्हाला याचा मान आहे की या वस्तू आमच्याकडे अजूनही आहेत आणि आम्ही यांचं जतन करून ठेवू पुढेपर्यंत. एक जुन्या काळात आता छत्र्या आहेत, रेडकोट आहेत, परंतु त्यावेळी एरलं म्हणून एक वस्तू वापरली जायची, ती एरल्याची वस्तू देखील या ठिकाणी आहे. तिथे तू आणलीस ना, काय सांगशील या एरल्याविषयी? हे एरले पावसाळ्यात म्हणजे पावसापासून संरक्षण करते व थंडीपासून ही संरक्षण करते. आणि जरी किती मोठा पाऊस आला तरीही आपण यातून भिजू शकत नाही. अच्छा, हे खूप वर्षापूर्वी होतं, आता तुला बघायला मिळतं हां. आणि पूर्वीच्या काळी खूप पाऊस असायचा, त्यामुळे याचा वापर जास्त केला जायचा. आताच्या छत्रीच्या जमान्यात हे कुठं दिसतंय काय बघायला मिळतंय? म्हणजे थोडं बघायला मिळतंय पण आता नाही आहे. एकदम ग्रामीण भागांमध्ये जिथं जास्त ठिकाणी पाऊस आहे अशा ठिकाणीच हे आता पाहायला मिळतंय. आताच्या या छत्री आणि रेडकोटच्या जमान्यात हे एरलं देखील दुर्मिळ होताना दिसते आणि खरोखर हे गरजेचं आहे या दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनामध्ये. धन्यवाद. काय आणलीस बाळ? पान सुपारी. हां, याचं माहिती सांग थोडीशी. तर इथे पान ठेवायचं असते आणि ह्याच्यावर इथे कात, इथे सुपारी आणि ते चुना आणि ते हे पानाचं साहित्य. हां, पानाचं साहित्य आणि त्याच्यावर हे असे झाकायचं. हे आपल्या घरातलं आहे? होय. म्हणजे एक आपलं ठेवायचं आहे. हां, थँक्यू. या प्रदर्शनामध्ये काय वस्तू आणल्यात घरातल्या सांग थोडंसं. मी माझ्या पणजीचा मेकअपचा बॉक्स आणला आहे, कॉईन्स आणल्यात, पंजोबांच्या जुन्या टोप्या आणल्या आहे, पणजीची साडी आणली आहे, माझ्या आजोबांच्या मावशीने विणलेली ही आर्ट आहे, परत तो कंदील आहे आणि ही पानाचा डबा आहे. ओके, आता आपण जी माहिती घेतलेली आहे ती आपण या मुलीनं मराठीत सांगितलं, पण ॲक्च्युली या ठिकाणी इंग्लिशची विद्यार्थिनी आहे ती आपण त्या इंग्लिशमधून देखील ह्याच वस्तूंची माहिती घेतो आहे. काय सांगतो इंग्लिशमध्ये? Good morning everyone. Today I am going to explore the heritage box. It is just not a collection of artifacts, between a living bridge the generation. I made this heritage box under guidance of subject teacher V.D. Durgule, HOD and principal ma'am. You can see the artifacts used by my ancestors. That one photo frame, sari, cap, vintage car, coins, and this is a older makeup set. Thank you. या ठिकाणी जुन्या पारंपरिक जे दागिने आहेत त्याचं देखील या ठिकाणी प्रदर्शन आहे. तिथे तू आणलीस, काय सांगशील माहिती याविषयी? ह्याबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोल्हापूर साजबद्दल बोलेन, कारण तो खरंच खूप व्हायरल आहे आणि हा तसं बघितलं तर हा काहीच नाही आहे. जो ओरिजिनल असतो आहे त्याची डिझाईन ह्याच्यापेक्षा खूप बारीक, म्हणजे एकदम अशी कोरल्यासारखी असते. त्याच्यानंतर ना लक्ष्मीहार, ओरिजिनल लक्ष्मीहार जो असतो त्याची डिझाईन थोडीशी वेगळी असते आणि सगळ्या ह्या बॉक्सवरती जे ऑर्नामेंट्स आहेत त्याच्यामधली मी जास्त खुळखुळा सांगेन, ह्याच्याबद्दल सांगेन, कारण तो माझ्या पप्पांचा आहे. तो अजून माझ्या आजीने तसाच ठेवला आहे आणि सकाळी पण मला ती देत नव्हती, पण मी तिच्याकडून मागून घेतला कारण तिला मी सांगितलं असं असं शाळेत आहे म्हणून. तसं बघायला गेलं तर हा 40 वर्षापूर्वीचा आहे आणि बेसिकली आता हा कुठेच मिळत नाही, कारण सगळीकडे बघतोय आपण प्लास्टिकचा वगैरे असेच आहेत. तर हे सगळ्यामध्ये मला सगळ्यात जास्त युनिक हे वाटलं, खुळखुळा वाटला, कारण तो सहजा असं कुठंच नाही बघायला मिळणार तुम्हाला. अभिमान आहे तुला की बाबा ही वस्तू आपल्या घरी अजून आहे? अजून माझ्या आजीने अजून ठेवली आहे ती. आणि तुमची जबाबदारी आहे. हां, ही खरंच ही ह्या पिढीची जबाबदारी आहे की हे सगळं त्यांनी जपून ठेवायला पाहिजे, कारण आपला इतिहास तसं बघायला गेला तर खूप मोठा आहे. या एवढ्याशा बॉक्समध्ये आपण पूर्ण इतिहास नाही बसवू शकत. अजून खूप गोष्टी आहेत ज्या आपण अशा सेव्ह करायला पाहिजेत असं मला वाटतं. खूप छान. एकंदरीत या विद्यार्थिनीची प्रतिक्रिया बघितली तर खरोखर या वस्तूंचं महत्त्व समजलं आहे. बरोबर 40-50 वर्षापूर्वीचा देखील हा कुळकुळा तिनं अजून जपून ठेवला आहे आणि त्याची एक अभिमान आहे तिला की बाबा ही वस्तू आपल्या घरी आणि ही भविष्यात देखील माझ्या घरी राहील, याविषयी तिला आत्मविश्वास आहे.
या शाळेचे राजवीर पब्लिक स्कूलचे सचिव माननीय श्री सागर भीमराव पाटील आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत आजच्या या प्रदर्शनाबद्दल आणि थोडंसं आपल्या शाळेबद्दल काय सांगाल? धन्यवाद लाड सर. आज आपण हा जो ऐतिहासिक आपला जो वारसा आहे भारत आपल्या संस्कृतीचा, तो पौराणिक काळापासून ऐतिहासिक वारसा आपण आता जतन करतला आहे. पण आधुनिक पिढीसाठी या AIच्या जगामध्ये आपली जी संस्कृती आहे ती या ग्रामीण मुलांनी आत्मसात करावी. आपली पूर्वीची साधनं होती, शिवकालीन असू द्यात, मोगल कालीन असू द्यात, किंवा इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं, त्यावेळी त्यांनी त्यावेळी संस्कृती जपण्याचा आणि त्या संदर्भातील जी आपल्या पौराणिक आपली जे संस्कृतीमध्ये काही खुणा होत्या किंवा काही अवजार वगैरे होती किंवा शेतीप्रधान संस्कृती, त्याची जी पूर्वीची जी हे आहे ती त्यांच्या ज्या पद्धती होत्या किंवा ती जीवन पद्धती होती त्याच्यातील काही वस्तू अद्यापही अवशेष त्याचे शिल्लक आहेत. ते काही अवशेष ह्या नवीन मुलाने ते माहिती त्याची घ्यावी यासाठी आणि आपल्या समृद्ध या आपल्या भारतीय परंपरेचा वारसा पुढच्या पिढीने टिकवावा ह्यासाठी आपण ही संकल्पना या सगळ्यांच्या मुलांच्याकडून जे काही ऐतिहासिक वस्तू असेल ते शाळेमध्ये आपण आणाव्या ह्यासाठी नवीन संकल्पना या पुढच्या पिढीत आपली माहीत व्हावी ह्यासाठी केली आहे. या नव्या पिढीनं आपली संस्कृती जपण्यासाठी आपला मोलाचा ठेवा आपला जतन करण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं थोडासा हातभार लावण्याचा आम्ही आता ते प्रयत्न करत आहोत. आणि हा आमची नवीन आपली जी आता मी केलेली जी हा कार्यक्रम आहे तो हा भविष्यासाठी मुलांच्या उपयोगी ठरेल. आणि बरेच कार्यक्रम आम्ही इथून पाठीमागे घेतले आहेत आणि असे नवीन विविध उपयोगी कार्यक्रम या शाळेच्या माध्यमातून इथून भविष्यात सुद्धा होतील आणि आपल्या नवीन पिढीला त्याचा उपयोग होईल. हे असे आम्ही नवीन कार्यक्रम या शाळेतून घेत आहोत आणि अशीच पुढे इथून कार्यक्रम घेत राहू. धन्यवाद. राजवीर पब्लिक स्कूल या ठिकाणी जे प्रदर्शन संपन्न झालं, खरोखर यशस्वीरित्या त्याला चांगला प्रतिसाद भेटला, यशस्वीरित्या त्याची सांगता देखील झालेली आहे. आणि या व्यवस्थापनाची म्हणजे जे महत्त्वाचा घटक होता यामध्ये व्यवस्थापन, या व्यवस्थापनातील एका सरांशी आपण बोलतो आहे. सर, एकंदरीत आजचं जे प्रदर्शन जे संपलं म्हणजे जे यशस्वी सांगता झालं, काय बोलाल त्या प्रदर्शनाविषयी? दरवर्षी आमच्या राजवीर पब्लिक स्कूलमध्ये अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. अशा कार्यक्रमांसाठी आमच्या शाळेचे संस्थापक आदरणीय B.A. पाटील साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका सरनोबत मॅडम, तसेच आमच्या शाळेचे सर्व शिक्षक यांचं मोलाचं सहकार्य राहतं. शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती व्हावी व प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी अशा विषयांचं ज्ञान घ्यावं यासाठी संस्थापकांचा आमचा ध्यास असतो. त्यातूनच आम्ही दरवर्षी असे उपक्रम घेतो. यावर्षी 8 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त हे जे प्राचीन वस्तू प्रदर्शन आयोजित केलं ते अतिशय सुंदररित्या या ठिकाणी प्रदर्शन विद्यार्थ्यांच्याकडून उत्स्फूर्त सहभागामध्ये आपण पार पडताना बघतो आहे. तर यामध्ये प्राचीन कालखंडापासून आत्तापर्यंत आधुनिक कालखंडापर्यंत विविध वस्तू आणि अनेक दुर्मिळ अशा पद्धतीच्या वस्तू इथं पाहायला मिळाल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर अफसाना नईम शेख यांनीसुद्धा अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि प्राचीन वस्तूंचा त्यांनी ठेवा मुलांच्यासमोर ठेवला. तर ही सगळी ज्ञानाची शिदोरी आमच्यासमोर ठेवताना एक चांगलं व्यवस्थापन आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून आणि संस्थापक मुख्याध्यापक यांच्याकडून आम्ही घडवून आणू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आणि अशाच नवीन नवीन उपक्रमांसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद सर. एकंदरीत झालेलं प्रदर्शन यशस्वी झालेलं आहे. एकंदरीत या ठिकाणी असणारे जे सर्व प्रमुख वक्ते असतील, प्रमुख पाहुणे असतील, इथले विद्यार्थी असतील, पाहणारे असतील, या ठिकाणी दुर्मिळ वस्तू आणणारे असतील, या प्रदर्शनामधील या सगळ्यांशी आपण दिलखुलास संवाद साधला आहे. एकंदरीत ज्यांनी हे प्रदर्शन पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरील काहीतरी नवीन बघितल्याचा जो अनुभव होता, जे हास्य होतं, जे समाधान होतं आणि ज्या मुलांनी या वस्तू आणल्या त्यांनी या मुलांना ज्या वस्तू आपल्या घरात अजून देखील आहेत हे जगाला समोर आणलं, दाखवून दिल्या, त्यांना देखील त्या वस्तूंचा अभिमान आहे. आणि एकंदरीत या सर्वांच्याच एकंदरीत या प्रतिक्रियांमधून आपल्याला जाणवते की खरोखर राजवीर पब्लिक स्कूलनं जो पहिल्यांदाच या ठिकाणी प्रयत्न केला, दुर्मिळ प्राचीन वस्तूंचं जे प्रदर्शन भरवलं ते यशस्वीपणे त्याचं करून देखील दाखवलं. आणि खरोखर भविष्यात देखील असे आणखीन उपक्रम राबवण्यासाठी आम्ही तयार आहोत असं देखील एक त्यांनी अभिमान दाखवला आहे. खरोखर या राजवीर पब्लिक स्कूलला भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.